आता मी जे तुम्हाला सांगणार आहे तो तुम्हाला कोणताच युट्यूबर सांगणार नाही आहे, ध्रुव राठी सांगणार नाही आहे, कॉक्रोच जनता पार्टी सांगणार नाही आहे, कोणीच नाही सांगणार आहे. किंवा कोणताही राजनैतिक पक्ष तुम्हाला हे समजवणार नाही आहे, कोणताही राजनैतिक व्यक्ती तुम्हाला हे समजवणार नाही आहे. आणि मला तर सवय आहे मार खायची. आपण तर बऱ्याच चौकात 200 लोकांकडून मार खातो. पण मला असं वाटते की समाजाला शिकण्याची गरज आहे. पण आताही याच्यावर मी बोललो आणि मार खाल्लं म्या तर काही विषय नाही, मी खाऊन घेईन. आता सवय झाल्याने मी वो लातो की भूत बातों से नहीं मानते, हाँ वो भूत मैचू. तो एक एक कॉन्सेप्ट समजून घेऊया. थोडंफार वाचन आहे माणसाचं. बापाने पैसे लावले शिकायले तर म्हटलं शिकूनच घ्यावं काही. तर एक कॉन्सेप्ट आहे KLEPTOCRACY, क्लिप्टोक्रॅसी. अर्थ काय समजून घ्या. एक राजनैतिक व्यक्ती आहे, तो त्याच्या उच्च पदावर आहे आणि तो सरकारकडून एक परमिशन काढून आणतो की मला एक XYZ जागा जी आहे, हा प्लॉट आहे, हा मला एका पब्लिक अफेअरसाठी, पब्लिक गोष्टीसाठी सुरू करायचा आहे. तो सगळ्यात आधी इथं एक रिलिजियस चीज बांधतो. इथं तो टेम्पल बांधू शकतो, इथं तो गुरुद्वारा बांधू शकतो, इथं तो मॉस्क म्हणजे मस्जिद बांधू शकतो, इथं तो चर्च बांधू शकतो, इथं तो स्कूल बांधू शकतो, काहीतरी पब्लिकसाठी करू शकतो. आणि त्याच्या आजूबाजूची जागा आहे त्याच्यावर त्याचा अधिकार येतो. अधिकार इन द सेन्स मग तो म्हणतो इथं आपण प्लॉट काढू आणि मग इथं आपण ओव्हरऑल ही जे पब्लिकली जागा होती, ज्याचं जे जंगलसोबत किंवा झाडांप्रती प्रेम ठेवतात की झाडे नका कापू, जंगलात शहरीकरण करू नका, आहे ना, दॅट इंडस्ट्रियलायझेशन जंगलात नाही आलं पाहिजे, ते एकदम सिमेंटचे रस्ते जंगलातून नाही गेले पाहिजे, ते त्याच्यासाठीच करतात. तर याच्याकडे जो हा राजनैतिक व्यक्ती आहे, वरून पॉवर आणली आणि स्वतःच्या यूजसाठी एका प्लॉटचं, एका जागेचं, एका जंगलाचं प्रयोग केलं. जे सरकारी जागा होती त्याला प्रायव्हेट केली आणि स्वतःचा त्याच्यावर हक मिळवला, जे जागा त्याची नाही आहे. दॅट्स कॉल्ड क्रिप्टोक्रॅसी. याचं एक छोटं उदाहरण घेऊया. सगळ्यात जास्त याचा उपयोग केला होता मोहम्मद गद्दाफी आणि सद्दाम हुसेनने. हे अलग अलग होते पण हे तानाशाहसारखे होते. याचं एक उदाहरण घेऊया. सद्दाम हुसेन जो आहे, ज्याला आपण S आणि H ने डिनोट करू, सद्दाम हुसेन हा खूप चांगला डिक्टेटर होता, पण खूप खराब डिक्टेटर होता. चांगल्या लोकांसाठी होता, पण स्वतःच्या देशात कीड कशी लावणे, म्हणजे हा स्वतःची जे रिच एनरिचमेंट होती न्यूक्लिअरची किंवा तेलची किंवा ऑइल निघत होतो, तो स्वतःच्या फायद्यासाठी यूज करे. त्या कन्सेप्टला आपण म्हणतो क्लिप्टोक्रॅसी. आपल्या भारतात पण होते, पण मी राजनैतिक व्यक्तीचं नाव घेतलं तर मला मार पडून जाईल. कारण आपल्या विदर्भात नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतात मॅक्सिमम राजनैतिक व्यक्ती असे करतात. एक जंगलाची जागा आहे, तिथे एका मोठ्या पडानी टडानी नाव तर घेतलं नाही मी, रिअल असं काहीतरी एक माणूस आहे, त्याला ते जागा विकतात. मग तो तिथं फॅक्टरी उघडते आणि ते जागा मग ओव्हरऑल जे सरकारी नेचरची जागा होती ते आता एका पब्लिकची जागा बनून जाते आणि त्याचा पैसा जाते सद्दाम हुसेनले. समजू राहिले तुम्ही? या गोष्टीला म्हणतात क्लिप्टोक्रॅसी. आणि हे भारताला एक कीड आहे, हे कोणत्याही देशाला एक कीड आहे, जिथे राजनैतिक व्यक्ती आपल्या पावरचा दुरुपयोग करून जो देश की चीज़ है उसका यूज़ करता है और नाम देता है कि हम लोगों के लिए कर रहे हैं, वो लोगों के लिए नहीं की जाती. ये रील 3 मिनट के ऊपर हो गई है क्या? हाँ, 3 मिनट 20 सेकंड की हो गई है. एजुकेशनल रील थी, तो आप इसको शेयर कर सकते हैं अपने दोस्तों के साथ, अपने व्हाट्सएप ग्रुप में, तो लोगों को समझे कि क्लिप्टोक्रैसी क्या होता है. फिर इसके बारे में आप और यूट्यूब ChatGPT पे पढ़ सकते हैं. काफ़ी मज़ा आएगा पढ़ने में आपको. तो इसमें उदाहरण है हिटलर, मोहम्मद गद्दाफी, सद्दाम हुसैन, किम जोंग यून, तो साऊथ कोरियाचा तो एकदम तो कटोराकटवाला व्यक्ती, असे सगळे याचे उदाहरण आहेत. भारतात पण आता राजनैतिक व्यक्ती संविधानाच्या खाली या गोष्टी करतात, पण इस पे ना ध्रुव राठी बोला ना मीडिया बोला. क्योंकि सब इसमें इन्वॉल्व हुआ, सब पैसा कमाया.